छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकमेव राहिलेले आमदार म्हणजे उदयसिंग राजपूत कन्नडमधून पुन्हा एकदा ते आपलं नशीब आजमावत आहेत आणि गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत। खरं तर इथे लढाई कुणामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? मला जसं मी 2019ला उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला तिकीट दिल्यानंतर मी आमदार झालो होतो आणि आमदार झाल्यानंतर दुसरी रात्री निकाल लागला तरी झोपलो, सकाळी उठून त्या दृष्टिकोनाने 2024च्या दृष्टिकोनातून जो माणूस तयारी करतो तर त्याला स्वतःला विश्वास असतो की आपण जे काही केलेले काम आहे त्याच्या जीवावर 100% आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने पक्षाची साथ असल्यामुळं असं मला आव्हान वाटत नाही। पण आता इतकं ओव्हर कॉन्फिडन्स बी नको पाहिजे, त्या हिशोबाने उमेदवार सर्वच आहे, सगळे सर्व स्ट्रॉंगच आहे। पण मला असं माहिती आहे का मी त्यांच्यापेक्षा निदान कमीत कमी डबलने मतदान घेईल असं मला आत्मविश्वास आहे। डबल इथं नवरा विरुद्ध बायको असे एकमेकांच्या समोर उभे आहेत। मी गावागावात उदाहरण देतो की जर एखाद्या नवरा बायकोचं नातं असतं, हा विश्वासाचं नातं असतं। एखादीची जर बायको आजारी पडली, सिरियस झाली, आजार झाला तर त्याची नवरा त्याची सेवा करतो, त्याची फारकती फाडत नाही। किंवा नवरा आजारी पडला, सिरियस झाला किंवा आजार लागला त्याला काहीतरी, तरी बायको त्याला सोडून जात नाही। तर आमच्या तालुक्यात असा प्रश्न पडलेला आहे, स्वतःच्या मुलाला असा प्रश्न पडलेला आहे त्यांच्या की मी आईला मतदान करू का बापाला मतदान करू, हा एक फार मोठा प्रश्न पडलेला मुलाला। तर बाकीचे जनतेचा सोडाच। बरं, काय विकास, काय मुद्दे आहेत ज्यांनी तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं? मी मी निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, अतिवृष्टी झाली होती, लोक करोना आला, राष्ट्रपती राजवट लागली, सर्व आमदार आमचे चालून गेले होते। पण तरीसुद्धा मी कमीत कमी 110 ते 112 केटीवर या मतदारसंघात केली। शंकरराव गडाख साहेब मंत्री होते, त्यांच्याकडून निधी आणली होती, नगरविकासची निधी आणली होती, रोडांचे कामं केले, पालकमंत्री सुभाष देसाई साहेब होते तेव्हा खूप आणले होते। असं एकही गाव त्या गावात मी काम केलं नसेल त्या गावाला मी आजच्या 1.5 वर्ष अगोदर बक्षीस ठेवलं होतं का ज्या गावात काम नाही त्याला 1,51,000 रुपये बक्षीस माझ्या येणाऱ्या पगारमधून देईल मी तुम्हाला। तसं एकही गाव माझ्याकडे आलं नाही, प्रत्येक गावात छोटे मोठे काम आपण केले, एकही गाव नाही। या विजयाची आशा, विजय एकच शब्दात सांगतो मी तुम्हाला की मी प्रत्येक निवडणुकीत मला पहिल्या निवडणुकीत 34 पडले होते, 42 पडले होते, 61 पडले होते, नंतर 80 पडले होते। आज माझा आत्मविश्वास म्हणतो मी 1 लाखाच्या वर जाणार आहे आणि 100% चांगल्या मताने निवडून येणार आहे, हे माझा आत्मविश्वास म्हणतो मला। हे आहेत उदयसिंग राजपूत आणि हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि कन्नडमध्ये कोण बाजी मारेल याकडे लक्ष आहे। तेही गावोगावी फिरत आहेत, मात्र जनता निकाल देणार आहे 20 तारखेला मतदान करून। ते कुणाच्या पारड्यात मतदान टाकते हे मात्र आपल्याला 23 तारखेला कळेल। तोपर्यंत कन्नडची जी लढत आहे ती अत्यंत रंगतदार आणि मजेशीर सुद्धा होत चाललेली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा कन्नड, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।